नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनेलवर. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या लाईट बिलात काही चूक झाली असेल किंवा तुमची वारंवार लाईट ही खंडित होत असेल, तर तुम्हाला महावितरणकडे या ठिकाणी तक्रार करावी लागते. तर तुम्हाला तक्रार करण्यासाठी ऑफिसला कुठेही जायची गरज नाही किंवा कुठल्याही रांगेत उभे राहायची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलमधूनच या ठिकाणी तुमच्या लाईट बिलाची असेल किंवा तुमची लाईट ही वारंवार जात असेल, तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने MSEBीकडे तुमची तक्रार दाखल करू शकता. तर ती तक्रार कशाप्रकारे दाखल करायची ती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तर जाणून घेऊया MSEBीकडे तुमच्या लाईट विषयीची तक्रार कशी नोंदवायची. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला तर मग जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर मित्रांनो, मोबाईल स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला महावितरणची mahadiscom.in ही वेबसाईट सर्च करायची. सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरती इंटरफेस दिसून येईल. तर याची लिंक तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला महावितरणचे या ठिकाणी कुठलेही फेक किंवा फ्रॉड SMS ला तुम्ही इग्नोर करा. अशा प्रकारचे एक पॉपअप या ठिकाणी तुम्हाला मेसेज दाखवला जाईल. तर हा तुम्ही क्लोज करून घ्या. क्लोज केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर कंझ्युमर पोर्टल, सप्लायर पोर्टल आणि एम्प्लॉय पोर्टल याच्यामध्ये तुम्हाला कंझ्युमर पोर्टलवरती क्लिक करायचं आहे. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक इंटरफेस दिसून येईल. तर यामध्ये तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला 2 ॲरो दिसतील, लेफ्ट आणि राईटला. तर तुम्हाला राईटवरती क्लिक करत राहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर युअर कंप्लेंट अशा प्रकारचं ऑप्शन दिसत नसेल तोपर्यंत तुम्ही टॅप करा. तर आल्यानंतर तुम्हाला रजिस्टर युअर कंप्लेंट्सवरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारे तक्रार क्रमांक आणि तक्रार नोंदवण्याचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल. तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी कृपया ग्राहक क्रमांक प्रविष्ट करामध्ये तुमचा जो कोणता ग्राहक क्रमांक आहे तो या ठिकाणी सर्च करायचा आहे. तर सिलेक्ट केल्यानंतर बरोबरच तुम्हाला खाली कुठलेही ग्राहक क्रमांक, ग्राहकाचे नाव, पत्ता, पिनकोड, ईमेल, दूरध्वनी क्रमांक अशा प्रकारची कुठलीही माहिती भरण्याची गरज लागणार नाही. कारण तुम्ही ग्राहक क्रमांक प्रविष्ट केल्याबरोबर ती सर्व माहिती या ठिकाणी ॲटोमॅटिक तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जाईल. तर त्यानंतर खाली तुम्हाला जवळची खूण पत्ता जो असेल तर तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर तुमचं शहर, गाव जे आहे ते या ठिकाणी तुम्ही टाका. टाकल्यानंतर तुम्हाला मित्रांनो खाली यायचे तक्रारीचा प्रमुख प्रकार. तर तक्रारीचा प्रमुख प्रकारमध्ये तुम्ही बिलिंग विषय असेल तर किंवा तुमची लाईट खंडित होत असेल तर याच्याविषयी तुमचा जो कोणता असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तक्रारीचा उपप्रकार या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं लाईट बिल हे हाय आलं असेल, लेट रिसिप्ट येत असेल, ॲव्हरेज बिल, लो बिल, रॉंग बिल अशा प्रकारे जो तुमच्या कोणती अडचण असेल ती या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली आणखीन काही त्याच्याविषयी तुम्हाला तुमची तक्रार जी आहे त्याच्याविषयी तुम्हाला काही तुमचं मत मांडायचं असेल तर ते तुम्ही या ठिकाणाहून तक्रारची माहितीमध्ये तुमचं संपूर्ण डिटेल्समध्ये तुम्ही टाईप करा. टाईप केल्यानंतर जनरेट OTP वरती क्लिक करा. तर जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल जो आहे तो या ठिकाणी दाखवला जाईल आणि त्याच्यावरती तुम्हाला एक OTP येईल. तर OTP आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली कृपया सेट टॉप बॉक्समध्ये OTP प्रविष्ट करा आणि टॅपवरती बटनवरती दाबा. तर या ठिकाणी तुम्हाला जो OTP आला आहे तो OTP दाबायचा आहे आणि टॅपवरती क्लिक करायचं आहे. टॅपवरती क्लिक केल्याबरोबर तुमची या ठिकाणी तक्रार ही नोंदवली जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.